व्यासपीठावरील कार्यक्रमाचे बेडू पाटील सर, तसेच आमच्या विद्यालयाचे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य कुंदन पाटील सर, आजच्या तसे 31 मेला रिटायर झाले, पण हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसमोर झाला पाहिजे या आग्रहासाठी, आणि विशेष हा आग्रह निकम सरांचा होता, म्हणूनच हा कार्यक्रम जरा उशिराने होतो आहे, पण लेट पण थेट अतिशय सुंदर असा कार्यक्रम होतो आहे। रिटायरमेंट अपॉइंटमेंट पासून तर निवृत्तीपर्यंतचा हा जो कालावधी आहे, जसं एखादं चित्र आमचे मित्र अश्विन पाटील सर या ठिकाणी ब्लॅकबोर्ड वरती साकारतात, आणि साकारत असताना कुठेतरी रेषांनी सुरुवात होते, कुठेतरी आकार येतो, त्याच्यामध्ये कलर भरला जातो, आणि असं अप्रतिम असं चित्र उभं राहतं। हा कालावधीमध्ये माझ्या मित्राने जो काही 30 वर्षाच्या कालावधीमध्ये हे नोकरीचं जे चित्र आज माझ्या डोळ्यासमोर साकार झालंय ना, हे चित्र कोणी लिओनार्डो दा विन्सी ज्याने मोनालिसाचं चित्र अप्रतिम चित्र साकार केलं, त्याच्यापेक्षाही छान असं चित्र मला पाहायला मिळत आहे। एक आदर्श शिक्षक, एक आदर्श मुलगा, एक जबाबदार पती, एक सुंदर असा नातं जपणारा बाप, हे सगळ्या ज्या भूमिका आहे ना या माणसाने अतिशय छान पैकी वठवलेले आहे आपल्या जीवनामध्ये। याच्या अगोदर बरेचसे वक्ते या ठिकाणी बोलून गेले, आणि त्या बोलण्यावरनं असं जाणवतं की ही एक पॉवर हाऊस आहे या शाळेची। जशी पॉवर हाऊस इतर जे काही इलेक्ट्रिक इक्विपमेंट असतात ना, साधनांना नेहमी एनर्जी पुरवायचे काम करतात ना, तशी एनर्जी पुरवणारे ते शिक्षक आमच्या विद्यालयातले होते। अगदी मुलांपासून, लहान लहान मुलांपासून, चिमुरड्यांपासून, अगदी एखादे चांगलं जावो अशी प्रार्थना देवाकडे करतो, आणि मी इथंच थांबतो। जय हिंद, जय भारत। धन्यवाद सर। निकम व्यासपीठ, या व्यासपीठावर ज्यांचा आपण जोरदार असा सत्कार घेत आहे, असे सत्कार मूर्ती सेवापूर्ती सोहळ्याचे मानकरी आमचे मित्र आदरणीय SP निकम, आदर्श क्रीडा शिक्षक, आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच आमचे निकम सरांवर प्रेम करणारे तोलामोलाचे असे आमचे आदरणीय नेतेगण, आमचे गुरु विखे पाटील, आमच्या विद्यालयाचे लाडके प्राचार्य तथा मुख्याध्यापक आदरणीय कुंदन पाटील सर, आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय डॉक्टर साहेब सयाजीराव मोरे, तसेच हिम्मत नाना, आणि निकम सरांवर प्रेम करणारे त्यांचे सर्वच नातेवाईक, आप्तेष्ट, इष्ट मित्र परिवार, आणि त्यांना ज्यांनी शिकवलं त्यांच्यावर असे आदर्श संस्कार घडवले त्यांच्या मातोश्रीला मी नमन करतो, आणि माझे 2 शब्द सुरू करतो। निकम सरांच्या बाबतीत अजून टाळ्या वाजू नका, वेळ 2 मिनिटं। निकम सरांच्या बाबतीत मी एकच सांगेन की त्यांच्याकडून घेण्यासारखे 2 गुण होते, एक प्रामाणिकपणा, आणि दुसरा म्हणजे त्यांनी केलेलं कामाचं मोल। निकम सरांना कोणी केव्हाही कुठलंही काम सांगितलं असेल तर त्यांनी कधीही नाही म्हटलं नाही, आणि आता जर आमचे प्राध्यापक अनिल पाटील सर यांनी सांगितलं की त्यांच्यामध्ये जी एनर्जी आहे ती एनर्जीचा आपल्याला हेवा वाटतो। ही एनर्जी येते कुठून, तर ही एनर्जी आमच्या बोरसे मॅडमांनी सांगितलं की त्यांची ज्या मातोश्री आहे या मातोश्रीकडून त्यांना ही एनर्जी येते, आणि ती एनर्जी आपली या ठिकाणी दाखवत होते, आणि नेहमी या ठिकाणी फ्रेश राहायचे संध्याकाळपर्यंत, कुठल्याही प्रकारचा त्यांना कंटाळा नाही। मी त्यांच्यापेक्षा 5 वर्षांनी जरी लहान असेल आणि त्यांना जर सांगितलं असेल सर आजच्या दिवस थोडं तासावर जाऊन या, मला काम आहे, सर ते तासावर जायचे आणि मुलांना 1 तास खेळत राहायचे, एवढी एनर्जी त्यांच्यामध्ये होती। म्हणून त्यांच्यामध्ये ध्येय, चिकाटी
आणि प्रामाणिकपणा होता आणि प्रामाणिकपणाचं फळ त्यांना खूप खूप परमेश्वराने दिलेलं आहे. म्हणून त्यांनी 1 रुपयाचंही कर्ज न घेता दोंडाच्याला फ्लॅट बांधला, मुलांचं शिक्षण केलं, मुलीचं लग्न केलं, दोन्ही मुलांना त्यांनी नोकरीला लावलं आणि भावासाठी सुद्धा त्यांनी जुनं घर विकत घेऊन ते चांगल्या प्रकारे शहरासारखं त्या बांधून दिलं. म्हणून त्यांना परमेश्वर खूप खूप काही देवो आणि त्यांना शतायुष्य देवो अशी मी शनी महाराजांनी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, हा सेवापूर्तीचा सोहळा प्रत्येकाच्या आयुष्यातला एकदाच येणारा क्षण असतो. आलं लक्षात? म्हणून जरा गांभीर्य लक्षात घ्यायचंय. थोड्याच कार्यक्रम बाकी आहे आता. त्यानंतर आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय आव्हाड सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तात्यासाहेब, मार्केट कमिटीचे चेअरमन बापूसाहेब, शाळेचे प्राचार्य आदरणीय कुंदन पाटील सर व सर्व वक्त्यांच्या बोलण्यामधून ज्यांच्याविषयी आदर आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती निकम सर, मी त्यांना संघर्ष योद्धा म्हणेल. कारण विनानुदानित काळामध्ये जवळजवळ 12 वर्ष मोफत ज्ञानदानाचं काम केल्यानंतर देखील कुठलाही कंटाळा नाही आणि नेहमी विद्यार्थ्यांप्रती असलेलं प्रेम सदैव त्यांच्या कृतीमधून दिसून आलं. आणि त्यांचा सर्वात विशेष गुण जो प्रत्येकाला त्यांच्याविषयी बोलण्यास भाग पाडतो. यार पाटील सरांनी सांगितलं, कुठलाही व्यक्ती जर भेटला तर त्या माणसाच्या संदर्भामध्ये बोलताना सर कधीही कंजूषी करत नव्हते. प्रचंड गोड बोलणं आणि त्या माणसाविषयी त्याच्यामध्ये असलेल्या क्वालिटीज त्याच्या समोर सांगितल्यानंतर त्या माणसाचं देखील पूर भरून येईल इतकं प्रचंड प्रेम बोलणं. प्रत्येकाला दादासो तात्यासो, तो लहान असेल मोठा असेल कुठल्याही वयाचा असेल तरी ते त्याच्याशी आदरानेच बोलत राहिले. सरांची आणि माझी सर्वात पहिली ओळख, मी 2004 ला सेवेत आलो. माझ्या अगोदर 10-12 वर्ष सरांची सेवा आहे. आम्ही सर्वप्रथम भेटलो नाका तांबोलीला. 10वीचे पेपर देताना तिथून आमचा परिचय आणि तो परिचय सदैव भादवडला असताना असेल आणि शनिमंडळला असताना सोबत काम करण्याचा अनुभव. अतिशय विद्यार्थ्यांप्रती असेल, सहकार्यांप्रती असेल, प्रत्येकाचा सन्मान झाला पाहिजे, योग्य पद्धतीने बोललं पाहिजे आणि ते करताना आपल्या कामामध्ये कुठल्याही प्रकारची कुचराई करायला नको अशा पद्धतीचं वर्तन सदैव जवळजवळ 10-12 वर्ष साधना विद्यालयामध्ये त्यांनी काम केलं. ते करत असताना कोणालाही न दुखवता, कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्ज्वल होईल. तालुका स्तर असेल, जिल्हा स्तर असेल, विभाग असेल, अशा प्रत्येक स्तरापर्यंत विद्यार्थ्याला मार्गदर्शन करून घेऊन जाणं, त्याला त्याच्या क्रीडा क्षेत्रामध्ये असेल त्याला उत्साहित ठेवणं, हा गुण अतिशय मोठा गुण निकम सरांमध्ये होता. याच्या पुढचं जे आयुष्य आहे, निकम सर पेन्शन नाही आपल्याला, पण घाबरू नका, तुमची जी बचत आहे त्या बचतीमध्ये तुम्ही खूप चांगलं आयुष्य जगू शकता. पेन्शन नसल्याचं दुःख उराशी न बाळगता आपल्याकडे जी जी संसाधनं आहेत त्या संसाधनांचा योग्य वापर करून आपल्या कुटुंबासाठी असेल, आईसाठी असेल, मुलांसाठी असेल, भावासाठी असेल, जे जे तुम्हाला करता येईल ते नक्की करा. आणि हे करत असताना स्वतःसाठी पण करा. फिरायला जा, जे जीवनामध्ये आपलं कधीतरी आजच्या या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी विचार मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तात्यासाहेब. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात की घाबरू नको, मी तुमच्या पाठीशी आहे. असे सतत आमच्या पाठीशी असलेले आदरणीय बापूसाहेब पाटील सर, ज्यांचा आज आपण सत्कार करत आहोत, असे निकम सर,
त्यांच्या धर्मपत्नी, त्यांच्यासोबत असलेले वैज्ञानिक आणि पंचक्रोशीतले आलेले सर्व मान्यवर, आणि ज्याच्यामुळे वर्तुळ पूर्ण होत नाही अशा मातोश्री, आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि मनोगतामध्ये सांगत असताना किंवा बोलत असताना किंवा माझं मनोगत व्यक्त करत असताना विद्यार्थी असतील किंवा सर्व नातेवाईक असतील, मित्रपरिवार असतील, एखाद्याचा सेवापूर्ती कार्यक्रम जेव्हा असतो, खास करून शिक्षण क्षेत्रामधला, परत एकदा बोलतो की एखाद्याचा सेवापूर्ती कार्यक्रम असतो, तो एखाद्या शिक्षण क्षेत्रामधला, त्या कार्यक्रमात आपण सर्व चांगलंच बोलतो, सर्व काही चांगलंच बोलतो. पण मान्यवरांनी जे जे बोललेलं आहे ते जर बरोबर असेल, चांगलंच असेल, तर त्याचं सर्टिफिकेट म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये जो काम करतो, जो दुसऱ्यांच्या लेकरांसाठी प्रामाणिकपणे काम करतो, त्याची मुलं जर स्वतःच्या पायावर उभं राहिली तर समजून घ्यायचं की त्या शिक्षकाने आयुष्यभर प्रामाणिकपणे नोकरी केलेली आहे. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे निकम सर आहे. त्यांची मुलं, त्यांची मुलगी सर्व काही व्यवस्थित आहे. आणि जवळपास मी तर दरवेळेस बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये म्हणतो की शिक्षण क्षेत्रामध्ये असलेला शिक्षक जर प्रामाणिक असेल, त्याने जर दुसऱ्याच्या मुलांसाठी प्रामाणिक सेवा दिली असेल, तर त्याची मुलं ऑटोमॅटिक शिकतात आणि मोठी होतात. जवळपास 99% हे खरं, 1% आपण अपवाद समजू शकतो. आणि हे सर्व करत असताना त्यांचा माझा जो काही सहवास आहे, साधारणतः 2 ते 2.25 वर्षाचा आहे इथं आल्यानंतर. त्यांनी सुद्धा विनानोने शाळेमध्ये 5 ते 8 वर्ष सेवा केलेली, मी सुद्धा विनानोने शाळेमध्ये 5 ते 8 वर्ष सेवा केलेली. आणि ही सर कुठतरी आपल्याला ती फायदेशीर ठरली. आपल्या अंगे उर्मी आली की आपल्या शाळेला कधीतरी ग्रँट येईल, त्याच्यासाठी आपण ती मेहनत घेत गेलो. आणि ती मेहनत तुमच्या रिटायरमेंट पर्यंत ती आम्हाला दिसत होती. सरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे मृदू स्वभाव, कधीच कोणाबद्दल वाईट त्यांच्या तोंडातून कधी निघालं नाही. सांगितलेली जबाबदारी असेल ती त्यांनी प्रामाणिकपणे पार पडली असेल. कदाचित मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून असे सहकार्य मिळतात. कारण एखाद्या इन्स्टिट्यूटचं जेव्हा आपण हेड असतो, आपण इतिहास वाचलेला आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज घडले ते आईसाहेबांच्या आशीर्वादाने, आणि तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे त्यांचे जे काही मावळे होते ते जीवाला जीव देणारे होते, म्हणून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं. तसंच एखाद्या शाळेचा मुख्याध्यापक जर चांगलं काम करू शकत असेल तर निकम सरांसारखे मला सहकारी लाभले आहेत, म्हणूनच मी चांगलं काम करू शकलो. आणि भविष्यात सुद्धा माझी इतर सहकारी जे काही असतील त्यांना माझी विनंती असेल, मी सुद्धा, आपण सुद्धा सर्वांनी त्यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. आणि एक मरेपर्यंत एक विद्यार्थी म्हणून भूमिका पार पाडत असताना आपण निकम सर कसे होऊ, किंवा माझ्या आठवणीतला निकम सर, ही गाठ आपण कायम आपल्या मनामध्ये ठेवू. निकम सरांना त्यांचं भावी आयुष्य दीर्घ आणि आरोग्यमय जावं. आणि त्यांच्या हातून सर अजून एक अपेक्षा व्यक्त करतो की जेव्हा एखादा मनुष्य नोकरीला लागतो आणि नोकरीनिमित्त गाव सोडून बाहेर जातो आणि त्याचा आणि गावातला जो काही दुरावा असतो तो दुरावा कुठतरी वाढत जातो. माझी एक छोटीशी अपेक्षा आहे की तुम्ही थोडं गावाकडे यायचं, आपले जुने मित्र असतील त्यांच्यामध्ये मिक्स व्हावं आणि गावाची जे काही मदत करता येईल ती आपण करावी. कारण तुम्ही जशी निवृत्तीनंतर शेतीकडे जात आहात, मी सुद्धा पुढच्या 5-6 वर्षानंतर मी सुद्धा तीच तयारी करतो आहे की निवृत्तीचं आयुष्य मला शेतामध्येच काढायचं आहे. शेवटी आपण भूमिपुत्र आहोत आणि पुन्हा आपल्याला सर्वांना आपण इथं आलात, कामासाठी तुम्ही आलात, आमचा कार्यक्रम गोड करून घेतला. आभाराचा कार्यक्रम होईलच, पण एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपलं सर्वांचं खूप खूप आभार. आणि सरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज समोर बसलेले बालके शांत बस. माझी नेहमी सूचना असायची, या गावाला 17 वर्ष याच हायस्कूलमध्ये मी सेवेत होतो, परंतु विद्यार्थ्यांमध्ये अगदी सहभाग असा राहून यावेळी सेवा करायला मला मिळाली. म्हणून आपण सुद्धा त्यांच्याच माझ्या विद्यार्थ्यांच्या पायांना ठेवून मला कोणाचा आवाज येता कामा नये. पहिल्याने बाल मित्रांना नमन करतो, शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी जेवढं लवकर आटोपण्याचा मी प्रयत्न करेन तेवढं आवडतो. कारण मला सूचना
संयोजकांनी जे दिल्याच आहेत, बापू साहेबांनी दिलेल्या आहेत, बऱ्याचशा सूचना मिळालेल्या आहेत. तरी माझं जे बोलणं आहे की मी अंधारात ठेवणार आहे, पण काही गोष्टी स्पष्ट कराव्यात अशी भावना निर्माण होते. आणि या सुंदर कार्यक्रमाला येण्यास भेटले म्हणून कोणी बोलू नका, आवाज काढू नका. जर तुम्ही बोलत असाल तर मग मी सगळे अजून बोलणारे बरेचसे मान्यवर आहेत, प्रमुख पाहुणे, की या कार्यक्रमाला जे अध्यक्ष लाभलेले आहेत यांची सेवा पूर्ती होऊन राहिली. त्यांचे संजय निकम मित्र, त्यांची व्याही पवार साहेब आणि तुमच्या विद्यालयाचे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आमचे मित्राचे चिरंजीव जे आहेत, अभिमान वाटतो की त्याचे नेतृत्व म्हणून असे कुंदन सर आणि सर तिथं असलेले कार्यरत असलेले सेवेमध्ये असलेले माझे शिक्षक बंधू आणि सन्माननीय व्यासपीठ. माझं स्वतःचं गाव मी सांगतो की या ठिकाणी मी 17 वर्ष सेवेत होतो. 1991 पासून 2007 पर्यंत 7ला मला रिटायरमेंट अशीच दिली. आणि त्यावेळेस सुद्धा तुमच्यासारखे विद्यार्थी असं म्हणत होते की सर तुमच्यानंतर आमचं कसं होईल, काहीच होणार. रामकृष्ण आले गेले त्यावेळी जर का ओसी बोलले, बोलणार कोण? अरे बोलणार बाबू. आणि किती बघते तो आमचे शिक्षक छान छान बोलले. मी काय बोलणार, त्याच्यापेक्षा उत्कृष्ट ते बोलले. त्यांचं पुढचं आयुष्य जे आहे अगदी आनंदमय जावो, आयुष्यामध्ये खुश राहो शेवटपर्यंत या आशा त्यांना टाईम कमी दिला आहे म्हणून लवकरात गोड गोड नाही. मनोगत व्यक्त करतायत आणि म्हणून कोणीही गोंधळ करणार नाही याबाबत. सन्माननीय व्यासपीठ, ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ आणि माझे बालगोपाळ मित्र मंडळ, सर्व सरांचा हा जो सत्कार आहे हे सरांचं कर्म आणि कर्तव्याचं फळ आहे. सरांनी काय कर्तव्य केलं, काय कर्म केलं हे सर्व त्यांचा आज ग्वाही देत आहे. सरांनी पहिला मुद्दा म्हणजे मी गावातला त्यांच्या घरा शेजारचा. सरांनी शिक्षण कसं घेतलं हे आम्हाला माहिती. खूप लाचारीने शिक्षण घेतलं या सरांनी, निकुंज सरांनी, पण चिकाटी सोडली नाही, चिकाटीने राहिले. मित्रांचा भरपूर सहवास मिळाला, कोणाचाही कशामुळे फक्त स्वभाव नेहमी सर हे अगदी किलवाच्या स्वभावाने राहिले आणि कुणालाही सरांची दया येते या सरांसाठी सर्व तत्पर राहिले म्हणून. आणि सरांनी जे कर्म केलं ते त्याच्या स्वतःसाठी नाही, पूर्ण परिवारासाठी. म्हटलेलं रामायणाचं एक उदाहरण आहे. सरांची जेवढी आपण इथं ग्वाही देत आहोत तेवढीच ग्वाही सरांचे जे लहान बंधू आहेत सतीलाल, त्यांची पण तेवढंच रामायणाचं उदाहरण आहे. मासलो रामचाली वाटे लक्ष्मण जाळी काटे असा बंधू नाही कोठे. खरोखर त्याचा बंधू जो आहे सतीलाल, जशी त्याची आई, 3 भाऊ एकत्र असताना जशी आई तसंच हे जोडपं पण आहे. सतीलाल आणि त्यांची पत्नी, त्यांनी भाऊ आणि भाऊजायांचा विचाराच्या बाहेर गेले नाही म्हणून या कुटुंबाची आजही प्रगती आहे. सरांनी स्वतःसाठी नाही नोकरी केली. सरांचे आनंद उपकार जर असतील तर 1 नंबर माझ्यावर आहे. माझ्यावर जेवढे उपकार झाले सरांचे, कारण म्हटलेलं आहे कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. या सरांनी माझे आम्ही पण 5 भाऊ आम्ही वेगळे झालो, वेगळे निघालो आणि माझा मुलगा त्या टायमाला 10वीला होता.
आणि मुलाचीच परीक्षेची फी भरायला सुद्धा माझ्याकडे 150 रुपये न होते. हे सत्य आहे. 150 रुपये न होते आणि मी मुलाला नाही सांगून दिलं. नाही सांगितल्यावर एवढ्या सरांनी काळजी घेतली आणि शेवटी आमच्या पत्नीला मिळाले म्हणे ताई काही करा. सरने फी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माझे एकेकाळचे वर्गमित्र बापूसाहेब डॉक्टर सयाजीराव मोरे, आज या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित आहोत ते सत्कार मूर्ती आदरणीय निकम सर, त्यांच्या धर्मपत्नी, त्यांची आई, त्यांचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक मंडळी, या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील सर आणि त्यांचे सर्व सहकारी बंधू भगिनी, नातेवाईक मंडळी, ग्रामस्थ मंडळी आणि माझ्या विद्यार्थी बालमित्रांनो, आजचा जो काही कार्यक्रम आहे हा आनंदाचा पण आहे आणि थोडासा दुःखाचा पण आहे. मगाशी कोणीतरी बोललं की ज्यावेळेस माणसाला नोकरी लागते तो आनंदाचा दिवस असतो आणि सेवापूर्ती म्हणजे सेवेतून कार्यमुक्त होणे हा सुद्धा आनंदाचा क्षण आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण शासनाच्या वयोमानानुसार वयाच्या 58व्या वर्षी आपल्याला सेवानिवृत्त व्हावं लागतं. मित्र हो, निकम सरांच्या बाबतीत मी थोडक्यात, निकम सर हे जे आहेत हे माझे मोठे शालक आहेत. निकम सरांच्या बाबतीत भरपूर मंडळी बोललेले आहेत. अगदी प्रामाणिक, निस्वार्थ आणि आदर्श शिक्षक. वैंदाणे गावामध्ये खरोखर हे आदर्श कुटुंब आहे आणि या आदर्श कुटुंबामध्ये हा एक निकुंभ परिवारामध्ये हिरा जन्माला आला आणि त्याने एक चांगला इतिहास या NTVS मध्ये घडवला. हे आपल्या बोलण्यावरून बहुसंख्य मंडळींच्या लक्षात आलं. मित्र हो, माझा शैक्षणिक क्षेत्राशी निकम सरांच्या बाबतीत काही एवढा संबंध आला नाही, पण नातेवाईक म्हणून ते घनिष्ठ जवळचे नातेवाईक असल्यामुळे एक आदर्श, प्रामाणिक आणि आदर्श नागरिक म्हणून ते वैज्ञानामध्ये कार्यरत आहेत. परमेश्वर त्यांना पुढील उर्वरित आयुष्य उदंड लाभू देवो आणि त्यांचं सर्व कुटुंबीय सुख समाधानाने राहो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि सरांनी माझे अध्यक्ष सन्माननीय बापूसाहेब, तसेच वैंदाण्याचे पंचायत समिती माजी सदस्य भटू अण्णा, तसेच या शाळेचे पाटील सर, अनेक मित्रमंडळी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. मित्रमंडळी हो, समोर बसलेले सर्व बालगोपाल, महिला मंडळी, या परिसरातून आलेले सर्व मित्रमंडळी, आमचे मित्र निकम सर यांच्याबद्दल बरेचसे वक्त्यांनी वक्तव्य केलं. आम्ही लहानपणापासून 10वी-11वी पासून दोंडाईच्या कॉलेजला बरोबर असताना काय विचार विनिमय सर्व सरांच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा मार्गदर्शन करणारे आमचे निकम सर, जसं या साधना विद्यालयाचे सर्व शिक्षक मंडळी असतील, बरेचसे वक्त्यांनी त्यांच्यावर जे काही वक्तव्य केलं. 10 मिनिटं. आमच्या गावाचे सुपुत्र, माझे मोठे बंधू आदरणीय निकम सर आज नियमित वेळेमानानुसार ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम त्याच्या अध्यक्षस्थानी आमचे व्याही आदरणीय तात्यासो, त्यानंतर शनी मांडळ गावाचं नाव घेतलं म्हणजे मला 2च जण आठवतात, एक शनी महाराज आणि एक बाबू डॉक्टर. आणि या नावात अजून एक 3ऱ्या नावाचा आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला आहे, ते म्हणजे कुंदन पाटील सर. शनी मांडळ म्हटलं म्हणजे शनी महाराज, बापू डॉक्टर आणि कुंदन सर, हे दोघं व्यक्ती माझ्यासाठी आदरणीय आहेत. आणि उपस्थित सर्व मंत्र, आमच्या गावाचे आदरणीय VK दादा आणि 15 दादा यांनी भाषणे केली. क्रिकेट मॅचर्स आहे ना, रोहित शर्मा, विराट कोहली सर्व बॅटिंग त्यांनीच करून घेतली. ही बुमरा आहे, बुमरा शेवट आहे. बुमराला काय नाही, 1-2 रन लागतात मॅच जिंकायचे, त्याच्यामुळे आली तसं बुमरा आहे.
तर निकम सरांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे जगायचं असेल असं जगा, जगायचं असेल असं जगा, जगायचं असेल असं जगा, जगल्यासारखं वाटलं पाहिजे. दुसऱ्यासाठी जगताना थोडं रक्त असलं पाहिजे आणि आपण खरंच जीवन जगतोय हे आपल्या मनालाही पटलं पाहिजे, हे आपल्या मनालाही पटलं पाहिजे. शाळेच्या सर्व व्यक्तींनी, बऱ्याच व्यक्तींनी सांगितलं की निकम सर सर्वात अगोदर शाळेत हजर राहायचे. मीही त्यांचा भाऊ आहे, पण त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक आहे. सर्वात शेवटी जाणारा मी असतो शाळेत, प्रामाणिकपणे मी कबूल करतो. कारण माझं काम कसं आहे, मी शाळेचा भाऊसाहेब असल्याने मला शाळेचे भरपूर काम असतात, म्हणून मी निकम सरांप्रमाणे वेळेवर जाऊ शकत नाही. पण मलाही वाटतं की माझा कार्यक्रम असा व्हावा, सर्व लोक हजर व्हावे. मलाही आता काहीतरी माझ्या मनाला प्रकाश पडला. मीही आजपासून शनिदेवाच्या चरणी प्रार्थना करतो की मला शाळेवरून वेळेवर पोहोचवावा आणि मी माझ्या कार्यक्रमाला एवढे सर्व लोक जमा होतील. आदरणीय एका मॅडमांनी सांगितलं की निकम सरांमध्ये ऊर्जा कशी आली. ते लाडू खाऊ घालायची आई, आमची आई, पण ते लाडू जरी आई खाऊ घालायची पण ते लाडू माझ्या वहिनी करून द्यायच्या. त्या आईची नाही मदत, माझ्या वहिनी रंजना वहिनी ते लाडू करून द्यायचे आणि ते लाडू खाऊन दोघांची ऊर्जा निकम सरांमध्ये यायची. आणि इथं आल्यानंतर शनिवाराचा प्रकाश, त्याचा आशीर्वाद, जास्तीत जास्त ऊर्जा त्यांच्या अंगात यायची. बरेच कार्यक्रम बघतो, काही काही शाळा अशा असतात की तिथं बऱ्याच लोकांचे कार्यक्रम होत नाही. पण निकम सरांच्या बाबतीत सर्व या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांनी, सर्व शिक्षकांनी या ठिकाणी अगदी चांगल्या प्रकारे, म्हणजे त्याची वागणूकच कशी होती, डोक्यावर बरफ आणि तोंडात साखरे असलेला देव माणूस म्हणजे निकम सर. आणि कुंदन सरांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे जेवढे हिरे नंदुरबार तालुका विधायक सभेमध्ये सर्व हिरे म्हणजे शिक्षक या ठिकाणी घेऊन आले. आमचे बागुल सर, साळुंके सर, आमचे काकाश्री अनिल पाटील सर, मोरे सर, आव्हाड सर, असीम पाटील सर, सर्व जेवढे हिरे, कोहिनूर हिरे, सर्व कोहिनूर हिरे बापू डॉक्टरांच्या मदतीने कुंदन सर या ठिकाणी घेऊन आले. आमच्या वाघाड्याला 1-2 हिऱ्याची गरज आहे. डॉक्टरांना विनंती तिथे 1-2 हिरे आमच्या इकडेही पाठवून द्या, म्हणजे आम्हाला या अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम करता येईल. मी निकम सरांना बघा त्यांच्याविषयी सांगायच्या बाबतीत बरंच आहे. त्यांनी खूप संघर्ष केलाय. मला स्वतःला मी 5वीला असताना SS नूतन हायस्कूलला दोंडायच्याला मी जेव्हा वरचेला होतो त्यांच्या हाताने मला खाऊ घातलंय. त्यांनी कोण करतो एवढं. आमचे भाऊ स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवायचे आणि मला खाऊ घालायचे. आज माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, सर्व आहे. आणि याचं सर्व श्रेय याचा सिंहाचा वाटा असेल तर आमच्या निकम सरांचा वाटा आहे. आणि आज त्यांच्यामुळे या ठिकाणी बोलू शकतो. एवढी ऊर्जा त्यांनी माझ्या अंगात या ठिकाणी देऊन दिली. तर मी जाता जाता एवढंच म्हणेन, कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है. ये तो सिर्फ एक पन्ना था, अभी जीवन का सार बाकी है, अभी जीवन का सार बाकी. धन्यवाद. माझ्याकडनं बोलताना काही चूक झालं असेल तर मला माफ करा. धन्यवाद. धन्यवाद भाऊसाहेब. यानंतर आदरणीय बापूंना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आमच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी ज्यांची सेवापूर्ती ते आदरणीय निकम सर, त्यांच्या बाबतीत फारच काही बोललं गेलं. त्याच्यात आमचे अगदी जवळचे श्री गुरुजन विखे पाटील सर, सर्वच वक्त्यांनी जवळजवळ सरांच्या बाबतीत फारच म्हणजे जे असेल ते सत्य सांगितलेलं आहे आणि सत्य कुठे लपून राहत नाही. मित्र, आज ज्यांच्या सत्कार सेवेलाही हजर आहे हे फार महत्वाचं आहे. कारण की आज 83 वर्षाच्या आई बसल्या आहेत
परंतु आपण ज्यांचं वय 10-12 वर्षे ते बसू शकत नाही, हे फार गलत आहे, फार चुकीचं आहे. कारण की त्यांचा संयम नाही, तरी सुद्धा त्या काही बसल्या. 83 वर्षामध्ये आपलं काय होईल? काम फार धावपळीचं असतं, तरी सुद्धा आज आदर्श घेण्यासारखं आहे. सर्व सरांना सांगितलं की शनिवारी अतिशय चांगला वार असल्यामुळे ज्यांना 7:30 येते मी निघून जाईल आणि शनी महाराजांना वारतून आले बसेल येतात. मी विद्यार्थी मित्रांना एक विनंती करतो, सरांचं ऐकू नका मित्र, इकडे माझ्याकडे लक्ष द्या. सरांनी काय शिकवलं तुम्हाला? सर्व खेळाडू मैदान मध्ये शिकवलं की नाही? हा, मग आज काय वार आहे आपला? किती वाजता शाळा सुटते? बोला शनी महाराज. मित्र हो, ज्यांनी तुम्हाला जीवनामध्ये जी शाळा शिकवली त्या शाळेचा खेळ आहे आयुष्य जीवनामध्ये. मैदानी खेळ जर कुठला असेल सरांनी शिकवलेला, आणि आज या सर्व तात्यांनी मान्यवरांनी जे भाषण दिलं ते तुम्हाला बी मला बी, इथं बसलेले माझे क्लासमेट त्यांना पाहुणा आहेत, त्या 19 मध्ये रिटायर होईल भाऊसाहेब, आणि ते मला क्लासमेट होता. तेव्हा तुम्ही मला एक सांगितलं वय अरे आई सोडते राम नाही काय केलं तू, दुसरं काहीतरी जगतू म्हणतं भाऊसाहेब, मला काही ते काय बसावं तर मला असाच राहू दे तू. असे माझे मित्र वसमारचे ते त्यांचे मेवणे आहेत. तर मित्र जीवना आणि आयुष्यामध्ये जर कोणता मैदान, आणि सर नावाला एकदम 1 नंबर आहे, मग आता कोणती जागा खाली राहायचं? बरं झालं बघता सांगायचा, पैसा बी खूप, रिटायरमेंट खूप. अरे सरांना तर आपलं यामधला ते सदस्य करणं महत्व नाही. सर आता या समाजसेवेमध्ये उतरू आणि अशा सर्व बाळगोपालांना काही करता येत असेल तर पुढे भविष्यामध्ये आपल्याकडे आहे ते ज्ञानदान वाटलं. आता जे आहे ते ज्ञानदानाच्या ऐवजी आपण श्रमदान करणार आहोत, लोकांची सेवा करणार आहोत, आणि त्या सेवा करण्यासाठी आज आमच्या पक्षामध्ये आपण येऊन मी तालुका अध्यक्ष आहे सर शिवसेना. तर आपण आता त्यांच्या सदस्यते नोंदणी करून टाकू. आणि अशा माणसांच्या आवाजाची किती गोडी आहे, त्यांचा मधुर आवाज, कंठ किती चांगला आहे. प्रत्येक भाषणामध्ये त्यांनी कधीही आयुष्यभर मी सांगितलं तसं त्यांच्या पायाला हात लागू दिला नाही. आज सही सलामत ते रिटायरमेंट झाले. मी शनी महाराजला तेवढीच विनंती करतो की सरांचं उर्वरित आयुष्य बरं. त्याचप्रमाणे निकम सरांचे सर्व गावातील सर्व प्रतिष्ठित, त्याचप्रमाणे साधना विद्यालयातील सर्व सहकारी बंधू भगिनी, आणि बराच वेळपासून आजचा हा सेवापूर्तीचा सोहळा शासनाने वयोतीमानुसार आदरणीय बापू साहेबांना रिटायर केलेलं आहे. परंतु बापू साहेब आपल्याला दिसत असतील ते शरीराने आणि मनाने सुद्धा थकलेले नाही. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की बापू साहेब हे अजूनही रिटायर झालेले नाही. शासनाच्या नियमानुसार रिटायर झाले, परंतु त्यांच्या शरीराने आणि मनाने ते रिटायर झालेले नाही. बापू साहेबांचा आणि माझा, मी वास्तविक एकाच गावातील, परंतु मी बाहेर गावी असल्या कारणाने 1997 पासून आम्ही जवळ आलो. ज्यावेळेस वैतानी गावात हायस्कूल होती त्यावेळेस निकम सरच्या शाळेत काम करत असताना मी डीएड झालो. आणि डीएड झाल्यानंतर मला काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन मी शोधत होतो. त्यावेळेस हॅलो बालमित्रांनो, लक्षात घ्या, थोडा वेळ अर्ध्या तासाने सर्व आपला कार्यक्रम आठवेल, फक्त शांतता राखा. बापू साहेबांचा त्यावेळेस 1997 ला मला बापू साहेबांनी सांगितलं की आमच्याकडे शिक्षण थोडं कमी आहे, जर आपली इच्छा असेल तर आपण येऊ शकता. त्यावेळेस बापू साहेबांची आणि मलाही गरज होती. त्यावेळेस मी 5वी ते 10वी गणित विषयाचे क्लास केले आणि वैज्ञान हायस्कूलला सुरुवात केली. त्यावेळेपासून आज तक आहे आमची मैत्री सतत चालू आहे आणि चांगल्या प्रकारे. बापू साहेबांचं जे आता आपल्याला जे शरीर दिसतं त्याचं गूढ रस्ते म्हणजे, आता जर आपण मोबाईल पाहिला असेल, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कितीतरी ऍप्स असतात की नाही. ज्यावेळेस जास्त प्रमाणात ऍप्स गोळा होतात आणि जास्त प्रमाणात आपल्या मोबाईलमध्ये कचरा साठतो. ज्यावेळेस कचरा साठला त्यावेळेस काय होतं, मोबाईल हँग पडतो, बरोबर आहे का नाही. ज्यावेळेस मोबाईल हँग होतो त्यावेळेस त्याचं जे काम आहे कसं होतं, विचित्र प्रमाणे चालतं. त्या पद्धतीने बापू साहेबांचं जे शरीर आहे, डोकं आहे, या डोक्यात कोणत्याही प्रकारचा कचरा नाही. कचरा म्हणजे काय, त्यांच्या मनात कोणाही द्वेष नाही, कोणाविषयी वाईट विचार नाही, त्याप्रमाणे कोणताही ताण नाही.
त्यांनी जर विचार केला, आता त्यांचा जर मोबाईल पाहिला तुम्ही, व्हॉट्सअप व्यतिरिक्त कोणताही ऍप त्यांच्यामध्ये मोबाईलमध्ये नाही. आता किती दिवसापासून एकच मोबाईल वापरून राहिले तरी सुद्धा तो मोबाईल त्यांचा हँग होत नाही. काय कारण आहे? त्यांच्याकडे साधा फोन पे सुद्धा नाही. आजपर्यंत त्यांनी ऑनलाईन इंटरनेट बँकिंगद्वारे कोणताही व्यवहार केलेला नाही. हे विशेष आहे. आजपर्यंत तुम्हाला एखादा शिक्षक दिसत असेल की याने ऑनलाईन काम केलेलं नाही मोबाईलद्वारे. परंतु बापू साहेबांचं एक विशेष सर्वपत्नी रंजनाताई, निकमकरांच्या मातोश्री गंगाबागेची सुभद्राताई, या सर्वांना विनंती करतो की आपल्या साधना परिवाराच्या वतीने हा जो गौरव सोहळा आपण आयोजित करत आहोत, हा सत्कार समारंभ आपण स्वीकारावा. सर्वांनी जोरात बोला, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, शनी महाराज की जय. सर्व विद्यार्थ्यांना अजून कार्यक्रम संपलेला नाही. अजून निकम सरांचं भाषण आपल्याला ऐकायचंय. निकम सरांचं भाषण आपल्याला ऐकायचंय. कोणीही बसू नका तिकडं. तुम्हाला वाढायला कोणी येणार नाही अजून, लक्षात घ्या. फक्त 10 मिनिटं अजून. तिकडं बसलेले मुलं तुम्हाला कोणी सांगितलं तिकडे जायला? तुमची व्यवस्था इकडे केलेली होती. चला ठीक आहे. आता मुलींनी इथंच बसायचं मंडपामध्ये जेवणासाठी. काही फरक पडणार नाही. सर्व शिक्षक कृपया विद्यार्थ्यांना मंडपात आणायचं आहे. 5 मिनिटं फक्त. कार्यक्रम बाकी आहे. मुली सुद्धा बरोबर. सर्वांनी हाताची घडी घालायची, ताड बसायचं. एकाचाही आवाज नको मित्रांनो. मला माहित आहे खूप उशीर झालेला आहे. फक्त जास्त वेळ घेणार नाही. मी अगदी थोडक्यात माझे विचार व्यक्त करणार आहे. सर्वप्रथम विद्येची कुलदैवत सावित्रीबाई फुले, लोकनेते स्वर्गीय दादासाहेब भटसिंगजी भैया, माझे वडील स्वर्गीय दादासाहेब पोपट पाटील यांना अभिवादन करतो आणि माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतो. सन्माननीय व्यासपीठ, सर्वांची नावं घ्यायला गेलं तर फार उशीर होईल. या साधनागळाचे प्रमुख, कुटुंब प्रमुख जर चांगला राहिला तर कुटुंब सुद्धा अगदी सुरळीत चालतं. असे आमचे मार्गदर्शक, साधना विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय दादासाहेब कुंदनजी पाटील, पर्यवेक्षक आमचे मित्र आव्हाड दादा, माझे वेही सेवानिवृत्त प्राचार्य आदरणीय तात्या, माझे पाहुणे प्राध्यापक रावसाहेबजी बांबरे, डॉक्टर बापूसाहेब, वैंदाऱ्याहून आलेले माझे सर्वच मित्रपरिवार, आमचे काका डॉक्टर भाऊसाहेब, बटू अण्णा, भास्करजी भाऊ, हिम्मत नाना, सर्वच उपस्थित, माझ्यावर प्रेम करणारे सर्वच नातेवाईक, उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी. खरं म्हणजे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय आबासाहेब वकील माणिक पाटील, आमच्या वैंदाणे गावाचे माजी सरपंच स्वर्गीय कुमान दादा, बाजूलाच बसलेले माझे काका आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब, यांच्या प्रयत्नातून मी तालुका विधायक समितीमध्ये 1784. आमचे वडील अत्यंत भोळे वाबे, साधे सरळ परंतु उदार अंतःकरणाचे होते. आई मात्र शिकलेली होती. आई अतिशय हुशार आहे. जर एखाद्या वेळेस शेतीतून दादा बैलगाडी आली, शेंगा भरलेल्या आहेत, मिरच्या भरलेल्या आहेत, बापूसाहेब हे किती जाण्याला आलो त्यावेळेस आई मला सांगते की बापू चल तुझ्या बरोबर येतो शेतीमध्ये फेरफटका मागून येतो. असा एकही दिवस जात नाही. खरं म्हणजे मी स्तुती करत नाही की मी आईशी बोललो नाही. इथे येत असतानाही
वैंदाण्याला 2 मिनिटं आईजवळ थांबायचो, गप्पा मारायचो. तिथून आलो, पुन्हा इथं आलो. शाळा झाली, 5 वाजले. माझी वाट पाहत वरांड्यावरतीच उभी राहायची, बापू अजून कसा आला नाही. पुन्हा आईजवळ बसायचो 5-10 मिनिटं. काय असेल ते आईने पिशीमध्ये दिलेलं ते सर्व घ्यायचो आणि पुन्हा दोंडाईच्याला निघायचो. असा हा माझा प्रवास चालू राहायचा. तर म्हणजे वैंदाण्याला होतो आणि 2015 मध्ये आदरणीय गिरासे सर होते. कुणाच्याही ध्यानीमध्ये कोहली आणि माझं नाव निघालं. जवळपास या ठिकाणी असलेले आमचे आदरणीय DM बापू असतील, KV पाटील असतील, या सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. एक चांगला मित्र जातोय. परिवर्तन हा निसर्गाचा नियम. संस्थेने दिलेले आदेश पाळावे लागतील. आणि मी या ठिकाणी आल्यानंतर शनी मांडवचं नाव काढल्यावर बापूसाहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्याही मनात थोडं या ठिकाणीतलं एक गाव आणि मी तर अजून 2-4 लोक ऐकलेले होते की यांचा पाय मुडला आणि त्याने 5,000 रुपये भरले. अरे बापरे, आपलं तर क्रीडा क्षेत्र, आपण तर डेली मैदानावरती राहणारी माणसं. परंतु या ठिकाणी आल्यानंतर माझे दिवस जवळजवळ 10 वर्ष कुठे निघून गेले हे माझं लक्षातही आलं नाही. इतकं चांगलं गाव, इतके चांगले विद्यार्थी, इतके चांगले प्रेमाची माणसं मी पाहिलेली नव्हती. अत्यंत चांगला परिवार. साधना परिवार म्हटला तर माझा जीवाभावाचा परिवार आहे. या साधना परिवार मी मगाशी सांगितलं की कुटुंब प्रमुख जर चांगला राहिला तर ते कुटुंब अगदी सुरळीत चालतं. आणि म्हणून आदरणीय दादांनी इतकं चांगलं मार्गदर्शन आमच्यावर केलं. दादांनी 2-4 वर्ष झाले पदभार घेतल्यानंतर माझ्यासह माझ्या प्रत्येक सहकार्याचा या ठिकाणच्या कर्मचाऱ्याची उंची दादा मुठभर वाढलेली. तुम्ही आल्यानंतर मी अगदी प्रांजल मताने सांगतो, माझ्या जवळपास 30 वर्षाच्या कालखंडात जवळपास मी आता 58 वर्ष असंख्य मित्र मला मिळाले. खूप चांगले मित्र मिळाले. एक मित्र या ठिकाणी येणार होता परंतु त्याचा व्यवसाय कापड दुकानाचा होता म्हणून तो आला नाही दादा, शैलेश पारख म्हणून. त्या मित्राने तर मला इतकी म्हणजे सुरुवातीपासून मदत केली. ज्यावेळेस माझी परिस्थिती नसताना 1994 ला बापूसाहेब 25,000 रुपये, 1 रुपया सुद्धा माझ्याकडनं न घेता त्या माणसाने मला पैसे दिले. घर घ्यायला पैसे दिला, मुलीच्या लग्नासाठी पैसे दिले. तो म्हणायचा, संजू भाऊ मी पत्रिका वाटू शकत नाही उन्हामध्ये, परंतु तुला काही लागत असेल ते मला सांग, हक्काने सांग, मी तुझा मोठा भाऊ. आणि त्या पद्धतीने असे असंख्य मित्र मला मिळालेत. या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल साधना परिवारामध्ये सुद्धा खूप चांगले मित्र लाभलेत आणि खूप चांगल्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. विनानोंदचा काळ अत्यंत कठीण होता, खूप संघर्षमय जीवन होते. माझी मुलगी आजारी पडली, डायरिया झालेला होता. त्यावेळेस माझ्याकडे 200 रुपये सुद्धा नव्हते बापूसाहेब. दादा त्यावेळेस एक शिक्षिका होती जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये, परिचय झालेला होता, वारल्या त्या बिचाऱ्या. मी सहज तिकडनं जात होतो, त्यांनी चेहऱ्यावरचा माझे हावभाव पाहिलेत. सर आज काही नाराज दिसताय? म्हटलं ताई नाही. म्हणजे काय अडचणीत? म्हटलं ताई मुलगी आजारी, पैसे नाही. त्या ताईने मला 300 रुपये काढले आणि सर दवाखान्यात घेऊन जा. तेव्हा कुठेतरी मी दवाखान्यात घेऊन गेला. असे कितीतरी प्रसंग माझ्या जीवनात आले. आयुष्यात सर्वांचं खूप केलं आणि हे करत असताना खूप आनंदही वाटला. आज ऐकणं शिकलो. खरं म्हणजे हे सर्व करत असताना माझी धर्मपत्नी सौभाग्यवती रंजना ही माझ्या खांद्याला खांदा लावून काम करते. ती मला बापू म्हणते. घरचे सर्वच बापू, विनानोंदीमध्ये तुम्ही खूप काम केलंय. तुम्ही घाबरून जायचं नाही, टेन्शन नाही म्हणून धीर सोडायचा नाही. स्वामी समर्थांचं वाक्य आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. त्या पद्धतीने ती म्हणते की बापू घाबरू नका. त्याही वेळेस मदत केली, आताही मदत करेल, अजिबात धीर सोडायचं नाही. अशा पद्धतीचं मला खूप चांगल्या पद्धतीचा परिवार लाभलेला आहे. माझे वेळी तात्यासाहेब चालते माझे मोठे मित्र आहेत, खूप चांगले मार्गदर्शक आहेत. माझे जावई, दोघं जावई, दोघं मुली, दोघं मुलं, असं एक भरगतचं प्रेम आहे. मी कधीच फरक मानले नाही. माझ्या भावाला जेही सांगितलं असेल, मी प्रसंगी एखाद्या वेळेस दादा मी संताप करून घेतला असेल, शेतीच्या बाबतीत तू असाच करतो, हे करतो, ते करतो, काही बोलून घेतलं असेल, तो काहीच बोलणार नाही, खाली मान घालून निघून दे. हे सर्व करत असताना सर्व चांगले आहेत आणि म्हणून या गोष्टींना सुद्धा वाव मिळाला. हे सर्व करत असताना असंख्य अडचणी आल्यात.
विद्यार्थ्यांचं प्रेम मिळालं म्हणूनच या ठिकाणी केलं. काळ असतात आणि ते पाहुणे वेष्टापायी केलेत. मी प्रत्येकाला तरच कुणीही भेटला असेल की वेष्टापासून लांब राहा, चांगले मित्र शोधा, चांगल्या मैत्रिणी शोधा. अतिशय चांगले विद्यार्थी मला या ठिकाणी मिळालेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही तेच सांगतो, खूप शिका, मोठे व्हा. अत्यंत चांगल्या पद्धतीचे सरांजवळ जायचो आणि ते काम माझं न सांगता ते मात्र पूर्ण करून जायचे. तर अशा पद्धतीचे सर्व लोकांनी मला सहकार्य केलं. माझे मित्र बाहेर कुठेही गेलेत, मला गोड खूप आवडायचं आणि आजही आवडतं. दोघं इकडे तिकडे गोडे. माझ्या मित्रांनी डब्यामध्ये काही आणलेलं असेल तर आवर्जून ते माझ्यासाठी बाजूला ठेवायचे आणि मला खाऊ घालायचे. मग ते आमच्या ताई असतील, आमचे आश्वी पाटील सर असतील, मोरे सर असतील, असे सर्वच मित्र. एक तर माझा मित्र चाळीसगावला गेला, अविनाश माळी सर, आणि त्या चाळीसगावचे पेढे फार प्रसिद्ध आहेत आणि त्यांना वाटलं की बापूंना पेढे खूप आवडतात आणि म्हणून तिथून पेढे माझ्यासाठी घेऊन आले. असे जीवाभावाचे मित्र मला लाभलेत. हीच आयुष्यातली कमाई आहे. बोलण्यासारखं खूप मित्र हो. तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम तर आहेच. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे जितू बाबा माझे चालक होते. यांनी कधीच मला गाडी चालू दिली नाही. स्वतः गाडीवरती बसलेत, बापू तुम्ही मागे बसा, मी गाडी चालवतो. इकडनं तिकडनं कधी 10 वर्षाच्या कालखंडात त्यांनी कधीच सांगितलं नाही. आणि म्हणून ही एनर्जी आली. एक काळ तर असा होता दादा, भोगराईचं नाव यायचं नाही, मला दोंडाईच्या जाणार, मला दोंडाईच्याला तर जायचं होतं, परंतु जितू बाबांनी स्वतःचा रेनकोट मला दिला. बापू तुम्हाला दोंडाईच्या जायचंय, थंडी वाजेल, तुम्ही हा माझा रेनकोट घ्या, मला वैज्ञानिकाला जायचंय. आणि त्या मिळाली की हे सर्व आपल्या प्रेमामुळे शक्य झालं. आपण अतिशय चांगलं कार्यक्रमाचं नियोजन केलं, खूप चांगली व्यवस्था केली. म्हणून मी माझ्या परिवाराच्या वतीनं आपलं सर्वांचं मनापासून आभारी मानतो. आपण आलेत, आमचे विचार ऐकून घेतलेत. म्हणून या ठिकाणी असलेले माझे सर्वच नॉन टीचिंग कर्मचारी असतील, आमच्या निकुंताई असतील, जगतदादा असतील, खूप काही सांगण्यासारखं. तर एक काळ असा होता दादा, मी जेव्हा 26 जानेवारी माझा कार्यक्रम होता, मी तिथून आल्यानंतर पहिला ध्वजारोहण होता. माझ्या मनातली खूप बापूसाहेब ठाकरे दादा माझ्या जोडीला होते. कुणीच सूत्रसंचालनही घ्यायचं नाही, एक भीती थोडीशी मनामध्ये होती. AR पाटलांनी सांगितलं सर्व त्यांच्याकडे देऊन टाका. मला बोलवलं, म्हणे घे ना. म्हटलं हो, तुमची इच्छा असेल तर घेऊन टाकू, काय हरकत नाही. ध्वज चढवत असताना दादा साधिक आहे, मी समजू शकतो ती परिस्थिती, ती वेळ. 4 ते 5 वेळा तो ध्वज मला पवार सरांनी उतरायला लावला. मी थोडा विचारात पडलो, काय आहे मला आधी व्यवस्थित सांगा. व्यवस्थित चढवून घेतला त्यांच्या समोर. पुन्हा दादा ऑफिसमध्ये जायचे, पुन्हा येते निकम शेतकरी, काय दादा, त्याला एक वेळा अजून उतरून घ्या, पाहून घेऊ आपण काय. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. पुन्हा उतरायचो, पुन्हा चढवायचो. पाचवी हिंदीमध्ये बोलून गेले, निकम सर सबकी सुननावर मन की करना. अरे बापरे, म्हटलं हे सबकी सुननावर मन की करना हे अजून काय म्हटलं. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. परंतु कार्यक्रम अतिशय चांगला झाला, कारण सर्वच मित्रांचं सहकार्य होतं. ज्या ज्या वेळेस मी मैदानामध्ये मला धावपळ व्हायची, अशा वेळेस आमचं सर्वच आव्हाड दादासह पूर्ण टीम, सोनवणे बापू असतील, हे सर्व तरुण मित्र कार्यक्रमाला उतरून जायचे. आणि म्हणूनच हे सर्व शक्य झालं. एकटे माणसाकडनं कधीही शक्य नाही. आपलं सर्वांचं सहकार्य होतं, प्रेम होतं, आणि म्हणून या सर्व गोष्टी शक्य झाल्यात. पुनश्च एकदा आपण सर्व आलात, उपस्थिती दिली, आमचा सन्मान केला, सत्य मनापासून आभार मानतो. 2 शब्द कल्पितो. जय हिंद, जय महाराज, जय शंकर. कोणी जायचं नाही, अजून 2 नाही. आणि म्हणून आभार प्रदर्शनासाठी मी माळी सरांना आमंत्रित करतो की त्यांनी बेटा सावधान. शेवटचा 2 मिनिटाचा कार्यक्रम आहे, एकदम शांतपणे ऐकायचंय. भव्य दिव्य असा कार्यक्रमात सेवापूर्ती सोहळा जो आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक आदरणीय SP निकम सर. सेवानिवृत्तीचा कार्यक्रम कसा असावा हे
आज तुम्ही पाहिलाच, याच्या आधीही पाहिला असेल, पण इतका मोठा परिवार, आपेष्ट मंडळ, नातेवाईक उपस्थित राहून सत्कार करणे आणि आपली जी 58 वर्षापर्यंतची सर्व्हिस चांगल्या प्रकारे निभवणे आणि विद्यार्थ्यांच्या तोंडातून आपलं कौतुक आणि आपल्या आलेल्या मान्यवरांच्या तोंडातून निघालेले आपलं कौतुक, हे एक सरकारी नोकरदार वर्गासाठी एक स्वप्नाचा दिवस आणि एक आदराचा दिवस असतो. आजचे सत्कार मूर्ती आदरणीय निकम सर यांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आलेले त्यांचे यावी मंडळी, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांचे व व्यासपीठावर उपस्थित सर्व श्रेष्ठ ज्येष्ठ त्यांचे मित्रपरिवार, सहकारी, नातेवाईक, व्याही मंडळी, जवाई मंडळी आणि डॉक्टर साहेब यांच्या सर्वांचं मी सर्वांच्या वतीने आज आभार मानतो. त्यानंतर या कार्यक्रमात उपस्थित राहून या कार्यक्रमाची सर्वांनी शोभा वाढवली. खास करून जे विद्यार्थी जे अर्धा एक तासाच्या वरती बसत नाही, आज 3 तासापासून एकाच ठिकाणी बसलात, तुमचंही मनापासून विद्यालयाच्या वतीने मी आभार मानतो. आमचे मार्गदर्शक आदरणीय मुख्याध्यापक तथा प्राचार्य कुंदन पाटील सर, पर्यवेक्षक आव्हाड सर, सांस्कृतिक मंडळ व सर्व आयोजक यांनी चांगल्या प्रकारे आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि पुढील सूत्र सोनवणे सरांना देतो. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते